नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही महाराष्ट्र MCCET एक्झाम देत असाल तर त्याचा कट ऑफ ॲनालिसिस काय असणार आहे आणि मार्क्सनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र MCCET 2026 यासाठीचा कट ऑफ अनालिसिस जो आहे तो आपण एकंदरीत पूर्ण अ, याच्यामध्ये पाहणार आहोत. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. याची जी फीस आहे ती 4,000 रुपये आहे. आणि जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर एमसीसीईटी एक्झाम जी आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे 4 सब्जेक्ट्स आहेत: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर कॉन्सेप्ट, लॉजिकल ॲबिलिटी आणि जनरल इंग्लिश. यामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न विचारणार आहेत 60 मार्कांसाठी, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न 40 मार्कांसाठी, लॉजिकल ॲबिलिटीचे 30 प्रश्न 60 मार्कांसाठी, जनरल इंग्लिशचे क्वेश्चन 20 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. टोटल मार्क्स 200 आणि टोटल क्वेश्चन 100 असणार आहे. आणि आपली जी एक्झाम आहे ती 30 मार्चला आहे. ठीक आहे. तर एक्सपेक्टेड कट ऑफ अनालिसिस जो आहे 25-26चा बाय कॉलेज आपल्याला ते बघायचं आहे. VJTI मुंबईचे जे आहे जनरल कॅटेगरीचे आपण डिस्कस करतो आहे, तर ते आहे 150 ते 160 मार्क्स. त्यामध्ये मागच्या वर्षी क्लोज झाले होतं, त्यामुळे तुम्ही 160 प्लस जर का तुम्हाला मार्क्स आले तर VJTI मुंबई मिळण्याची खूप शक्यता आहे. त्यानंतर SPIT मुंबई म्हणजे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे, तिथे जर का तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर तिथे 145 ते 150 प्लस मार्क्स तुम्हाला घ्यावे लागेल, तेव्हाच जाऊन तुम्हाला तिथे ऍडमिशन होईल आहे. त्यानंतर SPPU पुणे डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, यामध्ये आपल्याला 140 ते 145 मार्क्स हवे आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यामध्ये आपल्याला 120 ते 130 प्लस मार्क्स असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर MET ठाकूर हे जे अदर टॉप कॉलेजेस आहेत त्यामध्ये 130 पर्यंतची कट ऑफ जाणार आहे, गेली होती. ठीक आहे. बघा, तर VJIT मुंबई कट ऑफ जनरलची ती 99.75% आहे, हे मागच्या वर्षीचा आपण आहे. ठीक आहे. टॉप कॉलेजचे रेंज 99% पासून, मिड टियर रेंज 90 to 99, आणि हे इन्क्रीजिंग मध्येच होतं. आता 2021चं आपण पाहूया. 99 पर्सेंटाईल लागलं होतं. ठीक आहे. 97 पासून 57.8 टॉप कॉलेज रेंज, आणि मिड मध्ये जेव्हा सेकंड थर्ड राऊंड ते 80 पर्यंत जाते. ते स्टेबल होतं 2021 मध्ये. त्यानंतर काय झालं, ग्रोईंग झालं. 99.2 पर्सेंटाईल गेलं. त्यानंतर म्हणजे टॉप कॉलेजचा रेंज पण वाढला आणि मिड टिअरचा 82 to 92 गेलं, म्हणजे ग्रोईंग होतं. त्यानंतर परत अपवर्ड झालं. 99.4 पर्सेंटाईल 2023 मध्ये, 2024 मध्ये 99.69% आहे, आणि त्यानंतर 25 मध्ये 99.75%. म्हणजे किती ग्रोईंग आहे, स्टेडी राईज टू इन्क्रीजिंग. ओके. त्यानंतर मिड रेंज मध्ये 88.98 आलं, आणि 2025 मध्ये 90 ते 99%. आता हे काय आहे पर्सेंटाईलचं मार्क्स ते आपण पाहूया. ठीक आहे. तर जनरलमध्ये मुंबईचं जे कॉलेज होतं वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, यामध्ये जनरलचं जे आहे 99.75 पर्सेंटाईल लागलं होतं. ठीक आहे. एक्सपेक्टेड पर्सेंटाईल पण तोच असला पाहिजे, कारण 2025चा जो होता. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला किती 160 प्लस मार्क्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर तेव्हा जाऊन आपल्याला ते मिळेल आहे. ठीक आहे. एक्सपेक्टेड 2025 सारखंच पकडूया, म्हणजे 160 प्लस आपल्याला मार्क्स हवे आहेत, त्याहूनही जास्त. हा ना, 165 170 प्लस. नंतर जनरल MS झालं, हे जनरल AI 99.80 पर्सेंटाईल म्हणजे 158 ते 162 मार्क्स, म्हणजे हे आहे. OBC यांना 150 ते 155 मार्क, म्हणजे 99.28 पर्सेंटाईल. तर एकंदरीत, आणि SC यांना 145, 135 ते 145, एकंदरीत तुम्हाला 130 140 प्लस असणं आवश्यक आहे. ओके. आणि सेफ स्कोअरमध्ये तुम्हाला 160 प्लस असणं आवश्यक आहे, जेव्हा तुम्हाला टॉप कॉलेजेस पाहिजे. हे झालं VJTIचं. नंतर SPPU कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंटसाठी, यामध्ये बघा जनरलचं 99.82 पर्सेंट म्हणजे 150 to 160. OBCचं 98.50 पर्सेंटाईल म्हणजे 145 to 155 मार्क्स. आणि SCचं आहे 97 पर्सेंटाईल म्हणजे 140 ते 150 मार्क्स.
एस-टीचा आहे 96 पर्सेंटाईल म्हणजे 135 ते 145 मार्क. तर एकंदरीत आपल्याला जर टॉप कॉलेज हवं असेल तर आपल्याला 160, 150 प्लस मार्क्स हवे आहेत. ठीक आहे. हे आपण मागच्या वर्षीच्या तुलनेतलं सांगतोय. या वर्षी तर थोडंफार वाढण्याची चान्सेस भरपूर आहे. त्यामुळे 160 प्लस टॉप कॉलेज तुम्हाला हवं असेल तर 160 प्लस तुम्हाला आणावंच लागेल. ठीक आहे. आणि एकंदरीत जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपला टार्गेट जो सेट आहे तो आपण 170 पर्यंत, 180 पर्यंत, 70 पर्यंत ठेवूया, जेणेकरून तुम्हाला तिथपर्यंत ते मिळेल आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघा तुमची कोणती कॅटेगरी आणि त्यानुसार तुम्हाला कितपत मार्क्स असं गोल करायचं. जनरल वाल्यांना तर 170 पकडून चला, ओबीसी वाल्यांना 160, एससी वाल्यांना 150 आणि एसटी वाल्यांना 150. 150 एकंदरीत त्याच पद्धतीने आपल्याला गोल ठेवायचे आहे. ठीक आहे. पर्सेंटाईल अनालिसिस मी तुम्हाला सांगितलंय 99.50 म्हणजे एवढ्या रेंजचे जे टॉप कॉलेज बीजेटीआय, एसपीपीयू, एसपीट आणि 95 पर्सेंटाईल जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गुड कॉलेज, चांगलंच कॉलेज मिळेल आहे, कारण 150 पर्यंत पण मार्क्स काही वाईट नाही आहे ना. त्यानंतर 45 पर्सेंटाईल ते 94 पर्सेंटाईल पर्यंत म्हणजे 105, 124 हे 2025-26 असणार आहे. त्यामध्ये आपल्याला डिसेंट कॉलेज मिळेल आणि 75 प्लस जर का आपली पर्सेंटाईल असेल त्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज कॉलेज मिळेल. ठीक आहे. पण आपण तिथपर्यंत जाऊच नाही. आपलं जर टार्गेट आहे 160 प्लस असणार आहे, त्यामुळे आपल्याला टॉप कॉलेज मिळण्याचे भरपूर चान्सेस आहेत. हां, आता जर का तुम्हाला टॉप कॉलेजच मिळवायचं आहे, माझा मॅडम 170 प्लस गोल आहे, मी काय करू जेणेकरून मला 170 प्लस येईल? तर तुम्हाला मॅथ्सला 3 तास देणे भरपूर आवश्यक. 3 तासपेक्षा जास्त. आणि दिवसातून 7 ते 8 तास तुम्हाला आता द्यावे लागणार आहे. ठीक आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चन्सची, सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्यायचे आहे. जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल, तेवढे जास्त तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रिझनिंगला तुम्हाला 2 तास द्यायचे. यामध्ये पण भरपूर प्रश्न असतात है ना. PYQ प्रश्नांना वेळ द्यायचा आहे. नवीन प्रश्न कसे आले ते बघायचं आहे. मॉक टेस्ट द्यायची आहे. वेगवेगळ्या प्रश्नांची सिरीज तुमच्याकडे असेल ते तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करून बघायचे आहे. आणि रिझनिंगला 2 ते 3 तास द्यायचं आहे. मॅथ्सला सुद्धा 3 ते 4 तास द्यायचे. ठीक आहे. नंतर इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्टला तुम्ही 1.5 ते 2 तास द्या प्रत्येकी, कारण आता खूप हाय टाइम आलेला आहे. आता आपल्याकडे दिवस कमी आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या अभ्यासाची वेळ वाढवा. इंग्लिशमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे मार्क्स गेन करायचे असेल तर इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट तुम्हाला मार्क्स गेन करून देणार आहे. त्यामुळे तिथे पण व्यवस्थित वेळ द्या, प्रॅक्टिस करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा, पूर्ण फुल लेंथ मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यावर, पेपरमध्ये गेल्यावर नवीन वाटणार नाही. पेपर देऊन पूर्ण 90 मिनिटे बसून बघा, है ना. देऊन बघा की एकंदरीत पेपर आपल्याला वेळ किती लागतोय, कशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, कमी वेळात कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, ट्रिक्स कशा वापरायच्या, कोणते क्वेश्चन आले नाही तर मग काय करायचं, अशा पद्धतीने सगळं आपण आपल्या ते मॉक टेस्टमध्ये करतो. त्यामुळे फुल लेंथ मॉक टेस्ट आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ते नक्की करा आणि हे डेली रुटीन तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. सोबतच तुम्ही आमची नवीन बॅच जॉईन करू शकता, जी 9 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. त्याचा मोड आहे ऑनलाईन. त्याची फीस आहे ₹4000. तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून ते एनरोल करू शकता. या नवीन बॅचमध्ये आम्ही तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषा शिकवणार आहोत. सोबतच 2 ते 3 जे आहे क्लास तुमच्यासाठी असणार आहे आणि लाईव्ह क्लास जर का इन केस तुमचा मिस झाला तर तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. या बॅचमध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील आहे, फ्री मॉक टेस्ट असणार आहे 50 अधिक, सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे, फुल मॉक टेस्ट पुन्हा आणि 2000 प्लस MCQ सिरीज सुद्धा असणार आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स. मी तुम्हाला आता सांगितलं प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला देणे खूप आवश्यक आहे आणि सोबतच मॉक टेस्ट तर भरपूर भरपूर आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मॉक टेस्ट द्या. सुरू केलं तर सुरू करा मॉक टेस्ट देणं, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आहे. ओके एव्हरीवन, अशा पद्धतीचं माझं कट ऑफ अनालिसिस होतं. ते तुमच्यासाठी भरपूर आवश्यक आहे. त्याने आपल्याला गोल सिलेक्ट करायला मदत होतं की आपलं टार्गेट काय असलं पाहिजे. पण सगळ्यांचं टार्गेट 170 प्लस असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपली नवीन बॅच 9 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आम्ही तुम्हाला 170 प्लस मार्क्स आणून देण्यास मदत करू. व्यवस्थित अभ्यासक्रम आणि व्यवस्थित मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही ते मिळवू शकता. ओके एव्हरीवन, थँक यू.